हे बघा सगळं अस्ताव्यस्त झालं. रेडी झालेला आहो आम्ही आणि सगळ्या बॅगा बाहेर काढल्या. ऑटो पण आलेला आहे. थांब वरती पकड वरती. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ. तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते. जसं की तुम्हाला माहीतच आहे UN बाबा आलेले आहे आणि आल्याबरोबर आम्हाला जायचं आहे सुट्टी. म्हणजे सुट्टी मिळालेली आहे आणि आम्हाला जायचं आहे गावी. कारण आम्हाला तसं तर लेट जायचं होतं पण तेव्हा तिकीट कन्फर्म नव्हती मिळत आणि सुट्टी पण मिळून गेली. तर मग आम्ही निघत आहे. तर सकाळी चालू आहे घाई गडबड आणि पॅकिंगची. आणि आत्ताच उठले मी, थोडा वेळ झाला. अजून UN उठायचं बघा. इकडे UN उठलेला आहे आणि सगळा पसारा झालेला आहे. तर हे बघा इथे पूर्ण पॅकिंग चालू आहे. UNच्या बाबांना मी कपडे काढून दिले आणि ते करून राहिले इथे पॅकिंग. असा सगळा पसारा काढून ठेवलेला आहे. तर 2-3 वरती ठेवा डायपर आणि बाकीचं पॅकेट टाकून दे त्याच्यामध्ये. आणि हे बघा हे कपाट वगैरे सगळं खाली करून घेतलेलं आहे. इकडे सगळं असंच राशन वगैरे एक्स्ट्राचं सामान असतं. तर हा पसारा सगळं स्वच्छ करून कपाटं खाली ज्या गोष्टी नेऊन टाकायच्या आहे घरी त्या सगळ्या आता टाकायच्या. हे बघा सगळं मंदिर तुटलं तर ते सगळं आता व्यवस्थित भरून सगळं पॅकिंग करून जायचं आहे. तर दुपारी लेट आहे आमची 3 वाजता आहे त्याच्यामुळे चालू आहे. सकाळी 8 वाजले आहे. अजून काहीच झालेलं नाही आहे. तर तुमच्यासोबत मी शेअर करणार आमचा प्रवास वगैरे. तर व्हिडिओ नक्की बघायचं. झालं नाही चहा पाणी झालेलं आहे. किचनचं पण आवरायचं आहे. आणि म्हणतायत की आम्ही गेल्यानंतर यांची कोणतरी फ्रेंड आहे जे फिरायला येणार आहे त्यांची फॅमिली. तर ते थांबणार आहे आमच्या क्वार्टरमध्ये. त्याच्यामुळे सामान तसंच ठेवणार आहे मी. राशन वगैरे काही भरून ठेवणार नाही आहे. पण बाकीचे जे कपडे वगैरे न्यायचे ते भरलेले आहेत आणि बाकीचं सामान. तर इथे बॅग पॅक करून झालेली आहे एक आणि एक राहिलेली आहे ती सुद्धा पॅक झालेलीच आहे. तर ज्या साड्या घरी सोडायच्या म्हणजे ज्या घालून झालेल्या त्यासुद्धा मी पॅक करून घेते घरी सोडायसाठी. आणि इकडे पॅकिंग पण झालेली आहे. डब्यामध्ये न्यायसाठी मी बघा काय केलेलं आहे तुम्हाला दाखवते. टमाटरची चटणी केलेली आहे. इकडे पनीरची भुर्जी केलेली आहे. त्यानंतर इथे पराठे टाकून घेतलेले आहे म्हणजे पोळ्या टाकून घेतलेल्या आहे तेलाच्या. आणि इकडे थोडासा मसाले भात केलेला आहे येल्लो कलरचा म्हणजे फिका मसाले भात करून घेतलेला आहे. सोयाबीनच्या वड्या आणि आलू थोडं पनीर टाकून म्हणजे UNला खायला बरं होईल. आणि गॅसवर बघा पसारा खूप झालेला आहे कारण खूप घाई गडबडीत केलं कारण वेळ होऊन राहिलेला आहे आम्हाला जायला. त्यामुळे तर फास्ट आता जेवण पण करून घेतलेलं आहे. पटापट डब्बा भरते आणि तुमच्याशी शेअर करते. त्यानंतर डब्बेसुद्धा पॅक करून घेतलेले आहे. सगळे टिफिन पॅक करून घेतले. रेडी झालेला आहो आम्ही आणि सगळ्या बॅगा बाहेर काढल्या. ऑटो पण आलेला आहे सगळं पॅक. आणि UN बघा छोटीशी बॅग वगैरे घेऊन रेडी आहे. युवी गॉगल व्यवस्थित लाव. बॅग घे. युवी बघा इकडे गॉगल लावत. जड झाली का बॅग? पाणी घेतलं सगळं घेतलं. आता ते कशाला बाहेर काढताय? लॉक लावा ना. चल बाहेर. हे बॅगा बाहेर काढून ठेवलेला आहे. ऑटोवाला आलेला आहे. तर चाबी घ्यायची आहे ना. चलो चल. हां तर चला तर मग आता स्टेशनला पोहोचलेला आहो आणि इथे गडबड चालू आहे UNच्या ॲटोमधून उतरायची कारण त्याला ट्रेनचा आवाज होते आणि ट्रेन त्याला पहिले बघायची होती. तर जसं स्टेशनला पोहोचलं तशी आमची ट्रेन लागलेलीच होती कारण ट्रेन इथूनच लागणार होती आणि वेळेत पोहोचलो होतो त्याच्यामुळे. आणि एवढं ऊन होतं त्याच्यामुळे पटकन आम्ही डबा शोधलेला आमचा आणि जाऊन बसलेलो सीटवर कारण भयंकर ऊन होतं. आणि AC 3rd आमचं तिकीट होतं त्याच्यामुळे काही एवढं गरम वाटत नव्हतं. आतमध्ये गेल्यावर खूप थंड आणि खूप रिलॅक्स फील होत होतं. त्याच्यामुळे पटकन आम्ही गेलेलो आमच्या सीटवर. भाजीचं वगैरे चेक करा. पाणी दे दो उसको. बॅग्स लावला. हो रेड गाल झाले UNचे. ट्रेन आली आहे बघ. ट्रेन आ गई. ताण लागली अजून. ट्रेन इथनच लागली त्यामुळे पूर्ण खाली आहे ट्रेन.
युवन झोपला. युवी झोपला तू? झोपला तू? स्लीपिंग? बाबा झोपा झोपा झोप. तर इकडे आमची फायनली ट्रेन चालू झाली होती आणि युवनला मी चेंज करून दिलं, कारण युवनचा जो ड्रेस होता तो व्हाईट कलरचा होता आणि खराब नको व्हायला म्हणून मी एक अजून ड्रेस आणलाच होता. म्हणजे ट्रेनमध्ये प्रवासामध्ये तो एक ड्रेस म्हटलं आणि उतरताना परत तो दुसरा घालून देईल जो घालून आला होता, म्हणून तो ड्रेस एक सोबत ठेवला होता. आणि युवनच्या गाड्यासुद्धा आणल्या होत्या खेळायला, त्याचे खेळणे पण आणले होते. त्याचं इकडे खेळणं चालू आहे. आज थोडं त्याने खाल्लंसुद्धा होतं अंगूर वगैरे. त्यानंतर रात्र झाली होती आणि आम्ही जेवणसुद्धा करून घेतलेलं, थोडं लवकरच करून घेतलं होतं, कारण सीटवर वगैरे कोणी आलं नव्हतं तर मोकळं बसून जेवण करता येईल म्हटलं, त्याच्यामुळे आम्ही जेवण करून घेतलेलं होतं. आणि जेवण जसं झालं तसंच लागले परत युवी आणि युवनचे बाबा खेळायला बॉल इकडे. आणि आमचा प्रवास नागपूरपर्यंतचा आहे, राजस्थानवरून नागपूरपर्यंत. तर जवळपास आम्हाला 24 तास लागतात नागपूरला पोचायला, म्हणजे पूर्ण एक दिवस लागतो. आणि यानंतर खेळून झाल्यानंतर रात्री आम्ही झोपून गेलो होतो आणि बाजूला सीटवर सुद्धा एक जण आलं होतं रात्रीचं, मला वाटतं ते राजस्थानमधूनच बसले होते. त्यानंतर सकाळचं आहे आणि हे जी तुम्हाला नदी दाखवत आहे मी, ती मध्य प्रदेशमधली आहे. या नदीचं नाव मला नाही माहिती. आणि युवेनचं आम्ही ब्रेकफास्टसुद्धा काही केला नव्हता, जे रात्रीचं उरलं होता टिफिन आणलेला तोच खाऊन घेतलेला, खराब नको व्हायला म्हणून. पटकन सकाळी 9:30 वाजता खाऊन घेतलं होतं. आणि इथे आमचं आलेलं आहे स्टेशन, म्हणजे नागपूरला आम्ही पोचलेला आहो. आणि इथे आमची चालू आहे गडबड बॅगा वगैरे काढायच्या. तरी बघा युवीसुद्धा रेडी झालेला आहे. युवीला पण मी चेंज करून दिला होता ड्रेस परत. आणि युवेन बघा आपली बॅग वगैरे घेऊन निघत आहे आता जायला. आणि ऑलमोस्ट ट्रेन पूर्ण नागपूरलाच खाली झाली होती. तर इथे आम्ही आता स्टेशनला जवळपास पोचलेला आहो. आणि यानंतर आम्हाला जायचं आहे थोडं शॉपिंगला, कारण युवेनसाठी घरी घालायचे ड्रेस वगैरे घ्यायचे होते उन्हाळ्याचे, जे बाकीचे त्याला छोटे होत होते. तर जवळच जुडिओ शॉप होतं स्टेशनच्या नागपूरच्या, तर तिथे चेक केलं होतं आम्ही गुगलवर, तर जवळ होतं, त्याच्यामुळे आम्ही आधी तिथे जाणार आहे. आणि त्यानंतर मग पुढला प्रवास म्हणजे आम्ही यवतमाळला जाणार आहे. यवतमाळ म्हणजे माझं माहेर आहे. जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असते तर जेही माझे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती आहे, पण नवीन सबस्क्रायबरला सांगते की मी यवतमाळला राहत असते. यवतमाळ माझं माहेर आहे. तर तिथे जायचं आहे आम्हाला यानंतर. तर इथे चालू आहे आमची कॅब वगैरे करणं. तर ॲटो वगैरे केला आम्ही आणि यानंतर गेलो आम्ही जुडिओ शॉपला. त्यानंतर जाणार आहे यवतमाळला. तर नागपूरला पण बरीच ऊन होती, पण राजस्थानमधून आल्यानंतर इतकी पण ऊन आम्हाला कमी वाटत होती. तर सगळ्यात आधी आम्ही लिंबू पाणी पिलो. तर आता चाललो आम्ही शॉपिंगला. आणि शॉपिंग काय काय केलेली आहे, त्यानंतर माझं माहेर, हे सगळं मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर या व्हिडिओला आता आपण इथे संपूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.